वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून प्रकरणातील 5 मुख्य आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेने व वलगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या काही तासात अटक केली आहे। आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना भातकुली बस स्थानक परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1), 49 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत संजोग विकास जोशी व त्यांचा मित्र ऋतिक पंडित याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। उपचारादरम्यान संजोग जोशी यांचा मृत्यू झाला। घटनेची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेचे पथक व वलगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। आरोपी विक्की उर्फ गोलू विकास उगले वय वर्ष 21, मिलन गोपालराव तायडे वय वर्ष 21, अनय दिलीपराव नगदिवे वय वर्ष 21, अनिकेत विकास मेश्राम वय वर्ष 25 आणि सुमित सुधाकर सुडुझे वय वर्ष 19 सर्व राहणार वलगाव यांना भातकुली बस स्थानक परिसरातून अटक करण्यात आली आहे। प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सदर कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस उपायुक्त कैलास पुंडकर, निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितेश दहातोंडे, पोलीस निरीक्षक अतुल वर, वलगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रीता उडके तसेच गुन्हे शाखा व वलगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली आहे। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी वलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।